प्रोकॅरियोटिक सेल्स वर्सेस युकॅरियोटिक सेल. चला आता हे मराठीत समजून घेऊया. आपलं शरीर माहितीये कशाने बनलंय? लाखो छोट्या छोट्या घरांनी, ज्यांना आपण पेशी म्हणतो. नो न्यूक्लियस, स्मॉल अँड सिम्पल, बॅक्टेरिया एक्झाम्पल. चला तर आता याला मराठीत बघूया. प्रोकॅरियोटिक पेशी म्हणजे एक छोटासा तंबू, एकदम साधा. आज सगळं सामान एकाच ठिकाणी असतं. हॅज न्यूक्लियस, बिगर अँड कॉम्प्लेक्स, प्लांट अँड ॲनिमल सेल्स. आता हे मराठीत समजून घेऊ. युकॅरियोटिक पेशी म्हणजे एक मोठा राजवाडा, ज्यात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत आणि यात एक खास बॉसचं ऑफिस पण आहे, ज्याला न्यूक्लियस म्हणतात. तोच सगळं काही कंट्रोल करतो. न्यूक्लियस ॲब्सेंट वर्सेस प्रेझेंट, साईज स्मॉल वर्सेस बिग, कॉम्प्लेक्सिटी सिम्पल वर्सेस कॉम्प्लेक्स. म्हणजे फरक एकदम सोपा आहे. प्रोकॅरियोटिक पेशी म्हणजे साधा तंबू आणि युकॅरियोटिक पेशी म्हणजे मोठा राजवाडा. विच टाईप ऑफ सेल डू यू थिंक वी हॅव? मग आता विचार करा, आपल्या शरीरात कोणत्या पेशी असतील? साधा तंबू की मोठा राजवाडा?